ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं बोकनकवाडी ते वासुंदा रोडवरती दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना रविवारी 4 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 7 वाजता घडली आहे। मृत तरुणाचं नाव संतोष अहिला नरहे असं आहे। संतोष हे बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे पती असून त्यांची बहीण देखील पोलीस दलामध्ये सेवा बजावते। अपघातानंतर नातेवाईकांनी संतोष यांना तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचारांच्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। पोलिसांच्या माहितीनुसार संतोष हे आपल्या दुचाकीवरनं वासुंदे गावाकडे जात होते। त्यावेळी मांडओहोळ नदीपात्रामध्ये अवैध वाळू भरून आणणाऱ्या डंपरनं पाठीमागनं जोरदार धडक दिली। धडकेनं संतोष दुचाकीवरनं खाली पडले आणि डंपरच्या मागील चाकाखाली येऊन फरफटत गेले। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। घटनेनंतर डंपर चालकानं वाळू रस्त्यावरच खाली करून पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी आणि पोलिसांनी डंपर ताब्यात घेतलाय। भाऊसाहेब रंगनाथ टोपले यांच्या फिर्यादीवरनं पारनेर पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालक विकास किसन शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवैध वाळू वाहतुकीमुळे असे अपघात वारंवार घडत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमधनं संताप व्यक्त होतोय। पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय। अवैध वाळू वाहतुकीवरती कठोर कारवाईची गरज लक्षात येते। मांडओहोळ परिसरामध्ये सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक नागरिकांच्या जीवाला धोका ठरते। नियमबाह्य वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। महसूल पोलीस प्रशासनानं समन्वयानं कारवाई करत दोषींवरती कठोर शिक्षा करणं आवश्यक आहे। वासुंदे येथील माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी तहसीलदार गायत्री सौंदाने यांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर दुपारी 4 वाजता संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह टाकळी पोलीस ठाण्याच्या समोर आणून ठेवला। आरोपी चालक मालकाला हजर केलं जात नाही, तसेच तहसीलदार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी वरिष्ठांशी आणि नातेवाईकांशी चर्चा करत तोडगा काढला आणि त्यानंतर संध्याकाळी उशिरा बोकनकवाडी इथे तरुणावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। आज सकाळी 8 वाजता मला आमच्या वस्तीवरच्या मुलांनी फोन केला, म्हणजे तात्या असा असा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आम्ही नगरला चाललो आहे। वाळूच्या डंपरने आमचा एक जवान अक्षरशः पाठीमागून जाऊन त्याला चिरडला, जवळजवळ 5 ते 10 फूट ओढत नेला। ही माहिती मिळाल्यानंतर मी तहसीलदार मॅडमला फोन केला, म्हणलं वाळूशी निगडीत असणारे महसूल अधिकारी म्हणून मी तहसीलदार मॅडमचा माझ्याकडे नंबर होता आपत्कालीन म्हणून त्याच डिपार्टमेंटने मला नंबर दिलेला होता। मी त्यांना फोन केला तर ते म्हणे तुम्ही मला पर्सनल फोन का केला, तुमचा काय अधिकार मला फोन करायचा। म्हणलं अहो मॅडम, या ठिकाणी ॲक्सिडेंट होतोय, वाळूच्या डंपरने आमचं एक जवान तुडवला गेलेला आहे, संतोष नरे याचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही मला असं कोणत्या भाषेत विचारता का, तुम्ही मला कशी काय परवानगी देताना ऑफिसला येऊन मला भेटा। तर म्हटले ते मला काय सांगायचं नाही, तुम्ही ते वेगळ्या डिपार्टमेंटला त्याची चौकशी करा म्हणे। हो म्हणलं कोणाशी चौकशी करायची, म्हणले मग म्हटले मी ते पोलीस डिपार्टमेंटला सांगते। मग पोलीस डिपार्टमेंट नंतर मला अर्ध्या तासाने मंडलाधिकाऱ्यांचा फोन आला, पण मॅडमनी परत कॉन्टॅक्टसुद्धा केलं नाही का काय झालं आणि काय नाही। याच्याबद्दल आम्हाला खंत वाटते। या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तरुणांनी निर्णय घेतला आहे का जोपर्यंत वाळूच्या गाड्या बंद होत नाही असा शब्द तहसीलदार मॅडम देत नाही तोपर्यंत ही बॉडी पोलीस चौकीच्या समोरून आम्ही हलवणार नाही। स्वतः मॅडमने या ठिकाणी येऊन आम्हाला शब्द द्यावा का बुवा या ठिकाणी परत वाळू तस्करी होणार नाही आणि ह्या रोडनी वाळूच्या गाड्या जाणार नाहीत असा शब्द दिल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही। याची विल्हेवाट त्या बॉडीचं काय करायचं हे पोलीस डिपार्टमेंटने ठरवावं, एवढं बोलून मी थांबतो। शासकीय काही अडचण आल्यावर तिथे 10 मिनिटाचा तहसीलदार अशा टायमाला येत नाहीत, काय येत नाहीत मग नाही शासकीय काम असल्यावर 10 मिनिटात तिथे हजर व्हायच्यात आणि असं स्थायी काही घटना झाल्यावर मृत्यू झाला समजा जवान मुलाचा आणि आत काय येत नाही। ते आता 12 तास झाले, 10 तास झाले जवळजवळ, अजून काही त्यांचा तपास नाही म्हणजे काय। याच्यावर काहीतरी ओढीत नेलाय, 100 फूट ओढीत नेला त्या गाडीने
आणि हाताने तो ड्रायव्हर, त्यानंतर ड्रायव्हर हाताने काढून तो प्रेत फेकून देतोय खड्ड्यात आणि पळून जातोय. शिवाय आणि भरलेली गाडी फुल वाळूची रस्त्यात खाली करून पळून जातोय. ते आणखीन भरपूर ऍक्सिडेंट केले असते. सकाळ नसते तर दुपार 10च्या नंतर जर हा काळ असता तर आणखीन ऍक्सिडेंट केले असते. त्यांनी 70-80 स्पीड होतं त्याला त्यावेळेस. आम्हाला ज्यावेळेस 7:30-8च्या दरम्यान ही घटनेची माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही आमची 4 व्हीलर गाडी घेऊन यांच्या पाठीमागे नगरला गेलो. त्या प्रेताची अवस्था जर पाहिली तर एवढी भयानक होती का पूर्णपणे हा पूर्ण फ्रॅक्चर होऊन ही बॉडी पूर्ण चुराडली गेलेली होती. म्हणजे हा 100% घातपात आहे. हा जाणून बुजून गाडी पाठीमागून घालून तो घातपात केलेला असा आमचा सगळ्यांना संशय आहे. तरी ते सदर आरोपी हे लगेच प्रशासनाने ताब्यात घेतले पाहिजे. प्रशासन करायला पाठीशी घालतं हे आम्हाला ग्रामस्थांना काय समजत नाही. सध्या प्रशासनाने इथे यायला पाहिजे. नाही तहसीलदार मॅडम आले तर कलेक्टर साहेब यायला पाहिजे, प्रांत साहेब यायला पाहिजे. कोणी अधिकारी किती आहेत असे ना, एक अधिकारी थोडा आहे महसूलला, ते महसूलच्या संबंधित आहे. साधा तलाठी सुद्धा यायला तयार नाही तर बाकीच्यांचं काय. महसूलच्या संबंधित ते म्हणलं यायला पाहिजे ना, कोणीच काय येत नाही. जे रस्त्यावरती खाली करून त्याने निघून गेला, आम्हाला गाडी सुद्धा घेऊन जाता येत नव्हती तिथं. त्या वाळूच तशीच होती. आम्ही जाताना ते बळत ती गाडी बाजूला काढून आम्ही नगरला गेलो पेशंटच्या मागे पाठीमागे. प्रशासन याची सुद्धा दखल घ्यायला पाहिजे ना. साधा त्याने हा आम्ही आलो त्यावेळी वाळू होती रस्त्यावर. तिथं ज्यावेळेस आम्ही पेशंटच्या पाठीमागे गेलो त्यावेळेस तिथे वाळू होती. वाळूचा पूर्ण तसाच होता. आम्हाला गाडी सुद्धा काढता येत नव्हती. आम्ही बळच गाडी साईडला काढून तिथून गेलेलो आहे. आणि त्यानंतर ग्रामस्थांच्या माहितीनुसार आम्हाला अशी माहिती मिळाली. आम्ही घरीच नाही गेलो, आम्हाला अन्नच नाही. सकाळपासून आंघोळ नाही का अन्न नाही, आम्ही असंच काय गेलेलो आहे तिथून. प्रशासनाला अशी विनंती करतो का हा ऍक्सिडेंट नसून हा घातपात आहे, तरी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी ही नम्र विनंती. नाहीतर बोकनकवाडी परिसरातील जे कर्मचारी ते रास्ता रोको करीन, याचं प्रशासनाने काळजी घ्यावी ही नम्र विनंती. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.